आपण काल प्रॉब्लेम नंबर फर्स्टची पोस्टिंग आणि ऍडजस्टमेंट केलेलं आहे. आज आपण पाहणार आहे की प्रॉब्लेम क्लोज कसा करायचा. फायनल अकाउंट ऍक्च्युली हे तुम्हाला यायला पाहिजे, 11th मध्ये या टॉपिक झालेला आहे तुमचा. एक पॉईंट फक्त याच्यामध्ये चेंज आहे, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी आपण डिटेलमध्ये बघू. आता फर्स्ट अकाउंट आहे आपलं ट्रेडिंग अकाउंट. हे क्लोज कसं करायचं, पहिलं अगोदर तर दोन्ही साईडची टोटल करायची. आता क्रेडिटची टोटल आहे, क्रेडिटची टोटल किती होईल बरं. टोटलचं एक लॉजिक तुम्हाला नंतर सांगतो. 1,11,000 रुपये टोटल होईल. कशी टोटल करायची फास्टमध्ये, 1,11,000 रुपये टोटल होईल. आणि डेबिटची टोटल किती होईल, 62,000 डेबिटची टोटल आहे. 38,48,49 या दोन्हींमधला डिफरन्स आहे 49,000. आता नक्की काय केलं बघा, मी तुम्हाला, आपण क्रेडिट साईडला काय लिहितो, इन्कम, बरोबर आहे, आणि डेबिटला काय लिहितो, एक्सपेन्सेस. आता याचा अर्थ काय होतो, आपला इन्कम आहे तो 1,11,000 आहे, 1,11,000 आपला इन्कम आहे, आणि एक्सपेन्सेस आहे 62,000. काय जास्त आहे, इन्कम जास्त आहे का एक्सपेन्सेस जास्त आहे. म्हणजे हे जो डिफरन्स आहे तो प्रॉफिट असणार का लॉस असणार, प्रॉफिट का लॉस, प्रॉफिट. कळलं ना का, इन्कम जास्त आणि खर्च कमी म्हणजे हा प्रॉफिट आहे. म्हणजे काय केलं आपण, अगोदर दोन्ही साईडची टोटल केली, इन्कम मधून एक्सपेन्सेस लेस केल्यानंतर आपल्याला कळालं की इन्कम जास्त आहे त्यामुळे हा प्रॉफिट आहे. आता कसं पोस्टिंग कशी करणार याची, जी मोठी टोटल आहे ती दोन्हीकडे घ्यायची. म्हणजे कुठली बरं टोटल मोठी आहे, डेबिट आहे का क्रेडिट आहे, क्रेडिट. मग जी मोठी टोटल आहे 1,11,000 ती आपण दोन्ही साईडला लिहिणार. आणि कुठल्या साईडला फिगर कमी आहे, कुठली टोटल कमी आहे, ती डेबिटची कमी आहे. मग डेबिटला आपण डिफरन्स लिहिणार 249,000. आता हा प्रॉफिट आहे, पण ट्रेडिंग अकाउंट मधला प्रॉफिट असतो ग्रॉस प्रॉफिट. मग आपण याला नाव देणार टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. काय केलं इथपर्यंत कळतंय, दोन्ही साईडची टोटल केली, डिफरन्स काढला, आणि ज्या साईडला कमी त्या साईडला लिहिलं. आता प्रॉफिट आहे का लॉस आहे कसं कळणार आपल्याला, पाहिलं आपण जर पाहिलं आपला इन्कम 1,11,000 आहे, 1,11,000 इन्कम आहे, आणि एक्सपेन्सेस कमी आहे, म्हणजे प्रॉफिट का म्हणतोय कळालं आधी. आणि ज्या साईडला कमी त्या साईडला लिहिलं आपण. ओके, इथे एक ब्रॅकेटमध्ये एक सेंटेन्स लिहायला लागतं आपल्याला. हा ट्रेडिंग मधला प्रॉफिट आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये टाकायला लागतो, ह्या अकाउंटमध्ये पाठवायला लागतो. त्यामुळे आपण ब्रॅकेटमध्ये एक लिहिलं पाहिजे, ट्रान्सफर्ड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये ट्रान्सफर करतो. त्यामुळे इथे लिहिणार आपण ट्रान्सफर्ड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. समजलं इथपर्यंत. आता हा प्रॉफिट आपल्याला प्रॉफिट अँड लॉस मध्ये घ्यायचा आहे. कसं घेणार, ट्रेडिंग मध्ये कुठल्या साईडला प्रॉफिट आहे, कुठल्या साईडला म्हणजे डेबिटला आहे का क्रेडिटला आहे, डेबिटला. तो प्रॉफिट अँड लॉसच्या ऑपोजिट साईडला घ्यायचा, म्हणजे कुठल्या साईडला जाणार, क्रेडिटला. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये क्रेडिटला फर्स्ट लाईन 2 ब्लँक ठेवायला लावले होते का तुम्हाला, त्याच्यासाठी होत्या. तिथे घेणार आपण बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन, बीडी म्हणजे ब्रॉड डाऊन. इथं आपण लिहिले वरती सीडी कॅरेट डाऊन, आणि ज्या वेळेला प्रॉफिट अँड लॉस मध्ये घेतो त्यावेळेला याचं बीडी म्हणजे ब्रॉड डाऊन. कॅरेट डाऊन ब्रॉड डाऊन 11th सिलेबस आहे. इथपर्यंत समजलं काय केलं, ट्रेडिंग क्लोज केलं, त्यातला जो प्रॉफिट होता तो प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला घेतला. आता सेम तसंच क्लोज करायचं प्रॉफिट अँड लॉस. मला सांगा, प्रॉफिट अँड लॉस पण नॉमिनल अकाउंट आहे, म्हणजे याच्या क्रेडिटला काय लिहिले आपण सगळे इन्कम, आणि डेबिटला काय घेतलंय इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि लॉस घेतलेत, बरोबर आहे. मी इथे लिहितो एक्सपेन्सेस. मग आपल्याला चेक करायचं आहे की इन्कम जास्त आहे का एक्सपेन्सेस जास्त आहे. याची फिगर घ्यायची राहिली माझी 49,000 ग्रॉस प्रॉफिट होत. आता क्रेडिटची टोटल बघा किती होती, दोनच अमाऊंट होते, 49 आणि 251, 51,000 क्रेडिट आहे. आणि डेबिटची टोटल किती होती, 2 3 6 11 4 12 18 आणि 4 22, 11 आणि 22 13,200 13,300. काय चुकलं, 4 12 6 18 18 आणि 4 22 आणि 11. टोटल होईल 13,250. टोटल कसं करायची फास्ट मी सांगतो तुम्हाला, अगोदर समजून घ्या. टोटलचं लॉजिक सांगतो, पटकन कशी टोटल करतोय मी एवढी ते तुम्हालाही सांगतो. आता पहा, आपण क्रेडिटला इन्कम लिहिलं, इन्कमची टोटल आहे 51,000, आणि डेबिटला एक्सपेन्सेस लिहिलेले आहेत. एक्सपेन्सेसची टोटल आपली 13,250 आहे, 13,250 आहे. काय जास्त आहे बरं, इन्कम जास्त आहे, म्हणजे जो डिफरन्स आहे तो प्रॉफिट असेल का लॉस असणार,
लॉजिकली पडतंय ना, इन्कम जास्त म्हणजे प्रॉफिट असणार. मग आपण मायनस करून बघू किती प्रॉफिट आहे. इन्कम आपला 51,000 51,000 आहे आणि त्यातून खर्च एवढा केलाय, मग प्रॉफिट किती येईल आपला 750 14 6 झाले 6 26 27 750 बरोबर आहे का? एकदा बघू दे मला, चुकतंय काहीतरी. 6 750 वरती किती राहतील 30 36 750 37 750 यायला पाहिजे, बरोबर आहे का? एकदा बघू दे. 40 50 आणि 51 बरोबर आहे. 37 750 तुमचा प्रॉफिट आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधला जो प्रॉफिट असतो तो नेट, आणि ट्रेडिंग मधला कुठला प्रॉफिट होता ग्रॉस. प्रॉफिट अँड लॉस मधला नेट. आता इथे एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, आपल्याकडे पार्टनर दोन आहेत, म्हणजे हा जो नेट प्रॉफिट आहे तो त्या दोघांमध्ये आपण डिवाइड केला पाहिजे. एवढाच पॉईंट फक्त 11वी आणि 12वी मध्ये चेंज आहे. 11वीला आपण हा प्रॉफिट डिवाइड करत नव्हतो, आता फक्त डिवाइड करायचं, कारण दोन पार्टनर्स आहेत, बरोबर. आता बघा, आपल्याला त्यांनी रेशो दिलाय का? कुठं सांगितलंय का कसं शेअर करायचं प्रॉफिट? नाही दिला. मग आपण फर्स्ट टॉपिकला जे होते, जर रेशोज दिला नसेल तर कसं शेअर करायचं प्रॉफिट? इक्वली, निम्मा निम्मा दोघांना, 50-50%. मग आता आपल्याला काय करावं लागणार, हे 37 750 चे दोन भाग करायला लागणार. कितीच येतो एक भाग 18 500 375 18,875 एक शेअर येईल, बरोबर आहे का? 18 2 36 8 2 16 37 600 37 750 बरोबर आहे. एक शेअराला 18,875चा. हे पण कसं केलं, हे पण कसं करायचं पटकन, सगळ्याचं लॉजिक सांगतो. मला आधी तुम्हाला प्रॉब्लेम क्लोज कसा करायचा हे सांगायचं, मग टोटलिंग कॅल्क्युलेशन फास्ट कसं करायचं हे पण सांगतो. आता हे अकाउंट आहे सेम तसंच क्लोज करायचं. काय करायचं, मोठी टोटल दोन्हीकडे घ्यायची. 51,000 मोठी टोटल आहे, 51,000 आपल्याकडे किती डिफरन्स आहे 37 750. इथे लिहिणार आपण टू नेट प्रॉफिट. आता दोघांमध्ये डिवाइड केला आपण. फर्स्ट आहे आकाश आणि सेकंड आहे प्रकाश. तर आपण टोटल प्रॉफिटचे दोन शेअर केले, एकाला 18,875 आहे, म्हणजे इथे लिहिणार मी 18,875 18,875 आणि दोन्हींची मिळून टोटल आपला प्रॉफिट होता 37,750 37,750. काय केलं कळालं इथपर्यंत? प्रॉफिट काढला, तो दोन पार्टनरमध्ये डिवाइड केला. इथं पण ब्रॅकेटमध्ये एक लाईन लिहायची आपल्याला. हा ट्रान्सफर करायचा असतो आपल्याला त्यांच्या कॅपिटलमध्ये. इथे लिहिणार मी ब्रॅकेटमध्ये ट्रान्सफर्ड टू कॅपिटल अकाउंट. इथपर्यंत समजलं का तुम्हाला? हे आपल्याला पुढे रिपीट आणखी बऱ्याच वेळा करायचं. इथपर्यंत काय डाऊट असेल तर सांगा, सांगतो मी. काय सिंपल, आपण काय केलं, दोन्ही साईडची टोटल केली आणि डिफरन्स पाहिला की तो प्रॉफिट आहे का लॉस आहे. कसं ठरणार? तर आपण पाहिलं इन्कम आपला जास्त आहे म्हणजे प्रॉफिट असणार, आणि तो प्रॉफिट दोन पार्टनर्स असल्यामुळे काय करायला लागणार आपल्याला, डिवाइड करायला लागणार. जर कसा डिवाइड करायचं सांगितलं नाही तर काय करायला पाहिजे मग, लॉजिकली इक्वली. म्हणून आपण त्याचे दोन शेअर केले आणि आकाश आणि प्रकाशमध्ये दोन डिवाइड केले. आता दुसरा पॉईंट असतो, हा जो प्रॉफिट आहे तो त्यांच्या कॅपिटलमध्ये ऍडजस्ट करायला लागतो, म्हणजे एक तर ऍड करायला लागेल किंवा लेस करायला लागेल. तर काय प्रकार आहे बघा, कॅपिटल म्हणजे काय, भांडवल. म्हणजे याचा अर्थ काय होतो, आकाशने बिझनेसमध्ये 69,69 लावलेले आहेत आणि प्रकाशचे बिझनेसमध्ये 46,000चं भांडवल आहे. आता एक सांगा मला, प्रॉफिट झाल्यावरती भांडवल वाढलं पाहिजे का कमी व्हायला पाहिजे? प्रॉफिट झाल्यानंतर कॅपिटल भांडवल वाढतं का कमी होतं? म्हणजे प्रॉफिट याच्यामध्ये ऍड होतो. आणि जर याच्याऐवजी लॉस असता तर लॉस झाल्यावरती कॅपिटल भांडवल काय व्हायला पाहिजे, कमी होणार लॉसमुळे. मग तो लॉस असता तर काय केला असता, लेस केला असता. लॉसचे पण प्रॉब्लेम आहेत समोर. मग ह्याच्या पुढची स्टेप आहे, जो नेट प्रॉफिट आहे तो ऍड करायचा याच्यामध्ये. आकाशचा शेअर किती होता, हे बघा ना, आकाशचा शेअर होता 18,875. ऍड करून किती होतील, 70 17 87,875 70 17 87,875 बरोबर आहे. आणि प्रकाशचाही तेवढाच प्रॉफिट होता, त्याचाही कॅपिटलमध्ये ऍड करून टाकायचा. नेट प्रॉफिट 18,875 हे किती होतील 50 68 14 64,875. हे केल्यानंतर एकच काम राहिलं आपलं, दोन्ही साईडची टोटल करायची आता बॅलन्स शीट मधल्या, आणि ती टोटल सेम यायला पाहिजे. जर सेम आली तर आपण केलेलं काम बरोबर आहे, जर सेम नाही आली तर त्याचा अर्थ कुठेतरी गडबड केली आपण. इकडची टोटल किती होईल 8 14 14 आणि 15
7 आणि 4 11, 11 आणि 2 13, 13 आणि 7 20, 13 8 21, 21 आणि 8 29, 16 5 21 29, 1,70,000 1,72, 1,73,050 टोटल आहे याची लायबिलिटीची. हे टोटल कशी करायची तुम्हाला सांगतो. आधी मला चेक करू द्या बरोबर आहे का. 60 70 80 8 आणि 5 13, 11 20 26 28 आणि 8 36 आणि 5 41, 5 12 12 आणि 8 20, 20 आणि वरती 50 म्हणजे 2050, 1,71 1,73,050 बरोबर आहे. दोन्ही साईडची टोटल आपली सेम आली 1,73,050, 1,73,050 ही टोटल जर सेम आली तर आपला प्रॉब्लेम बरोबर आहे. ऐका काय प्रोसेस केली तुम्हाला समजलं का नाही मला सांगा बरं एकदा. याच्यामध्ये काय डाऊट आहे कोणाला. टोटल कशी करायची फास्ट मी जी केली आहे तुम्हाला सांगितलं ना मी माझी टोटल करतोय फास्ट. ती आता तुम्हाला कशी करायची ते पण सांगतो. तुम्ही फक्त जे फिगर मी नंतर लिहिले ते कॉपी करा. आधी ट्रेडिंग मध्ये ग्रॉस प्रॉफिट कॉपी करा. टोटल फास्ट कशी करायची मी तुम्हाला काय अमाऊंट देतो प्रत्येकाने आपापली टोटल करायची आहे. एवढ्या अमाऊंट दिल्यात असेच अमाऊंट असतात ना आपल्याकडे वेगवेगळ्या. पटकन टोटल करायची. आता 5:26 झालेले आहेत. किती वेळ लागतो तुम्हाला बघू करायला. करा बरं पटपट. एक मिनिट मी तोपर्यंत पॉज करतो. 423 420 तुमची टोटल आली आहे. आता मी सांगतोय ती मेथड जर तुम्हाला युजफुल वाटली फास्ट करण्यासाठी तर बघा इथं तरी कमी अमाऊंट आहेत. प्रॉब्लेममध्ये आपल्या जास्त अमाऊंट असतात. तर फर्स्ट अमाऊंट बघा तुमची किती आहे 3,43,500. तर ही अमाऊंट मी अशी पाहतो जर मी पहिल्यांदा पाहिलं 3 तर फक्त 3 जर पाहिलं तर किती रुपये आहेत 3 लाख रुपये. कसं म्हणतो मी 3 लाख रुपये बघा असं गृहीत धरायचं. टोटल करताना काय करायचं सगळ्यात जास्त कुठल्या ह्याच्यात डिजिट्स आहेत सगळ्यात जास्त कुठल्या ह्याच्यात घर आहेत किती नंबर किती जास्त सगळ्यात जास्त घरवाला कुठली अमाऊंट आहे 3,43,500 ही अमाऊंट आहे. किती किती अमाऊंट आहे त्या टोटल डिजिट किती आहेत 6. मग पहिल्यांदा 3 घेतलं. आता 3च्या पुढे किती राहतील बरं. आता 6 वाले दुसरीकडे कुठं अमाऊंट आहे का ह्याच्यात म्हणजे फक्त एकच आहे. ह्याच्या पुढे जेवढ्या संख्या आहेत तेवढे 0 घ्यायचे. काय केलं कळालं. या 3 मधली 6 नंबरची अमाऊंट आहे नाही बाकीकडे कुठं आहे का 6 वाली म्हणजे फक्त 3 घेतले आणि त्याच्यासमोर जेवढे अमाऊंट आहेत तेवढे 0 दिले. किती अमाऊंट आहेत 4 3 5 0 0 म्हणजे 5 आहेत तेवढे 5 0 दिले. आता 6 नंबरची झाली. आता 5 वाली करू टोटल आपण. 5 वाली म्हणजे कुठली बघा हे बघा इथं 4 आहे त्यानंतर ह्याच्यात पण 5 आहेत आणि ह्याच्यामध्ये पण 5 आहेत. बाकीकडे 5 संख्या कुठं नाही आहेत. समजतंय का मी काय म्हणतोय. मग आता टोटल कशी करायची बघा 4 आणि 5 किती झाले 9 9 आणि 1 10. मी इथं 10 लिहितो आणि ह्या प्रत्येक संख्येच्या समोर किती 0 किती अमाऊंट आहेत किती डिजिट्स आहेत 4 आहेत म्हणजे किती 0 द्यायचे याच्या पुढं 1 2 3 4. आता आपले झाले 5 झाले. आता 4 वाली करायची म्हणजे काय वेगळा कलर घेतो. हा हे बघा आता 4 वाली म्हणजे कुठली इथं 3 आहे इथं 9 इथं 5 आणि इथं 4. समजतंय ना. आता टोटल बघा बरं 3 आणि 9 किती झाले 12 12 आणि 5 17 17 आणि 4 21. इथंच बॉम्बे हेच जमत नाही पटपट. ठीक आहे काय हरकत नाही प्रॅक्टिस नाही होऊन जाईल. आणि आता समोर किती 0 देऊ किती अंक आहेत त्यांच्या पुढे 4 नंबरची अमाऊंट घेतली आपण ह्याच्या पुढे किती आहेत म्हणजे 3 दिले 1 2 3 4 पर्यंत आलो. आता 3 वाले टोटल जर पाहिली तर बघा इथं 5 आणि 2 किती झाले 7 7 आणि 5 12 12 आणि 8 20 20 आणि 3 23 23च्या समोर किती संख्या आहेत आता किती 0 देऊ 2. आणि वरती बघा इथं 50 आणि 70 आहेत म्हणजे जर ह्याच्या पुढची पण अमाऊंट बघायची म्हटली तर इकडे सगळीकडे 2 0 आहेत. इथं 50 आहेत आणि इथं 70 आहेत. 70 आणि 50 किती होतात 120. ह्याच्यात पण शॉर्टकट जमतात तुम्हाला पण एकदा प्रॅक्टिस झाली पाहिजे. आता ह्या अमाऊंट घेतल्यानंतर हे नंतर ओरेली पण जमतं लिहायची गरज पडत नाही तुम्हाला समजण्यासाठी सांगतोय मी.
आता बघा बरं टोटल कशी होईल. हे 3 लाख, 3 लाख आणि 1 लाख किती झाले? 4 लाख. 4,21,000. 4,21,000 आणि 2 4,23,000 बरोबर. 4,23,300. 4,23,400 आणि वरती 20. 4,23,400. समजलं मी काय सांगितलं? प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला आणखी व्यवस्थित कळेल. आता मग आपल्या प्रॉब्लेम मध्ये या. कशी टोटल केली होती मी हे बघा. आता इथं किती होते? 59 आणि 52 क्रेडिटला. आता हिची टोटल तुमच्याकडून पण फास्ट झाली तर ठीक आहे. मी काय करतो, मला हे कळतं की 59 मधले 50,000 आहेत बरोबर. आणि इथं पण 50,000 आहे. 50 आणि 50 किती झाले? 1 लाख. आणि 9 आणि 2 11,000. मग 1 लाख आणि वरती 11 किती झाले? 1,11,000. आता इथली टोटल कशी केली बघा. डेबिटची टोटल अमाऊंट प्रत्येकडे पाहिली तर वेगळी. पहिल्यांदा 22,000 आहे, 35 आहे, 3,500 आणि 1,500 एवढ्या अमाऊंट होत्या. आता मी तुम्हाला काय सांगितलं कशी टोटल करायची. सगळ्यात जास्त संख्या कुठल्या ह्याच्यात आहेत? सगळ्यात जास्त डिजिट कुठल्या ह्याच्यात आहेत? किती डिजिट वाले आहेत? 5 वाले. मग सगळ्यात जो जास्त आहे ना तो पहिला घ्यायचा. म्हणजे बघा इथं 2 आणि 3 किती झाले? 5. बाकीकडे कुठं आहेत का 5? हे 49 आपला आन्सर आहे. हे नका बघू, हे नंतर काढलेले आपण. 2 आणि 3 5 झाले आणि याच्यावरती पुढे किती झिरो द्यायचे? 4. 1 2 3 4. आता 4 नंबरची म्हणजे 2 आणि 5 7. 7 आणि 3 10. 10 आणि 1 11. याच्यावरती किती झिरो द्यायचे? पुढे किती संख्या राहिल्या? 4 वाली घेतली म्हणजे किती राहिल्या पुढं? 3. 11,000. आणि ते वरचे आहेत ना ते सरळ सरळ कळले पाहिजे. हे 500 आणि 500 किती झाले? 500 आणि 500 1,000. मग बघा बरं टोटल किती होती? 50,000 आणि 11 मधले 10. 50 आणि 10 60. वरती एक 61. 61 आणि 1 65. समजतंय काय करतोय? हे प्रॅक्टिस करा. तुमच्या टोटल पेक्षा फास्ट आहे आणि ॲक्युरेसी जास्त आहे. ठीक आहे, आपण प्रॅक्टिस मध्ये परत घेऊ. आणखी एक शॉर्टकट सांगतो तुम्हाला. 37,750 आहे. ह्याला डिवायडेड बाय 2 करायचं होतं. तुम्ही काय करणार? कसं करणार आहे? 2च्या 2ने त्याला काय म्हणतात? 2च्या पाड्याने करणार ना. तुम्हाला तर वाटतं, मला वाटतं तुमची पद्धत ही अशीच असेल. कसं असतं रे? माझ्या लक्षात नाही आता, लय जुनं आहे ना. असंच करणार ना तुम्ही? आता शॉर्टकट कसं करायचं? 37,750 चे आपल्याला 2 भाग करायचे. ते अमाऊंट कधी पण तुकड्यांमध्ये बघायची. आपल्याला जेवढी जमल फास्ट तेवढी तुकड्यांमध्ये. आता 37 मधले जर मी हे वेगळे काढले तर ही किती रुपये आहेत? म्हणजे मी काय सांगतो 3 आणि त्याच्या पुढे किती संख्या आहेत? 4. म्हणजे जर पुढे 4 झिरो अजून केले तर ही अमाऊंट किती आहे? 37 मधले फक्त जर मी 3 बघितले तर किती अमाऊंट आहे हे कळणं गरजेचं आहे. किती आहे? 30,000. ओके, हे किती आहेत फक्त? जर समजा याच्या पुढे झिरोच असते सगळे तर ही किती अमाऊंट आहे? 7,000. आणि वरती किती आहेत? 750. म्हणजे मी टोटल जर वेगळी काढली तर ही अमाऊंट कशी तयार झाली? ह्याच्यामध्ये 30,000 पण आहेत, ह्याच्यामध्ये 7,000 आहेत आणि ह्याच्यामध्ये 750 आहेत. काय केलं असं कळालं का? मग आता सिंपल टेक्निक कसं वापरायचं? 30,000च्या निम्मे तर करता येतील आपल्याला पटकन. 30,000च्या निम्मे किती झाले? 15,000. 7,000चे निम्मे किती होतील? 7 नाही जमलं तर 6चे करा आणि मग वरती 1,000चे 500 होतील. किती होतील? 3,500. 3,500 आणि 750चे निम्मे. आता प्रॅक्टिसने परफेक्ट होत जाईल. 750 नाही जमलं ना तर आधी 700चे निम्मे करा. किती होतील? 375. किती? 750चे निम्मे 350 किती होतील? 375 होतील ना. काय म्हटलं मी? 700चे निम्मे, सॉरी 700चे निम्मे किती सांगितले? 350. आणि वरती किती राहिलेत आता? मग 50चे निम्मे 350 आणि 25 किती झाले? 375. बघा 15,000 आणि 3,000 18. 18,000 आणि वरती 500. 18,500. 18,500 आणि त्यात 300 ऍड केले 18,800. आणि वरती किती? 18,875. एक अमाऊंट देतो तुम्हाला 42,890. कशी करणार आता याची अमाऊंट टोटल आपण? आता तुम्ही एक पहिलं मला सांगा, मी जर फक्त एवढे साईडला काढले ना असं समजलं की याच्या पुढे झिरो आहेत तर ही 42 किती अमाऊंट होती? 42 काय? 1000. ते कळतं ना, एक एक दशक शतक हजार दश हजार लक्ष वगैरे काय होतं ते. 42,000 का म्हणतोय मी, याला कळतंय का? ह्याच्या पुढे किती अमाऊंट आहेत? मग असं समजा याच्या पुढे 3 झिरो आहेत. किती अमाऊंट आहे? 42,000. हे बेसिक आहे, हे नाही कळायला तर कळणार नाही. मला सांगा समजतंय का नाही? 42च्या समोर किती संख्या आहेत? हे जर झिरो असते तर ही अमाऊंट किती झाली असती? 42,000. समजलं? मग 42,000चे निम्मे किती होतील बरं? 21,000. हे 890 आहे. डायरेक्ट 890 जमलं तर डायरेक्ट करा किंवा आधी 800चे निम्मे करा. 800 का म्हणतो मी, कळतंय का? 800चं घर आहे नाही. मग 800चे निम्मे किती झाले? 400.
आणि 90च्या निम्मे 45, म्हणजे 445 झाले का? म्हणजे किती झाली टोटल याची आपली निम्मे? 21,400. शॉर्टकट सांगितलंय, प्रॅक्टिसला परत आपण घेऊया. समजलं? आता पुढच्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला याची प्रॅक्टिस सांगतो करायला. प्रॉब्लेम नंबर 2 मध्ये या. मुलाची गडबड कुठं होती? एक लॉजिक समजून घ्या. आपला पेपर किती मार्क्सचा आहे? 80. आणि टायमिंग तुम्हाला याच्यासाठी किती आहे? 3 तास. म्हणजे किती मिनिट झाले? 180. म्हणजे ऑन एन ॲव्हरेज आपल्याला 1 मार्कसाठी किती मिनिटं मिळतोय? 2. थोडा वरती 20 मिनिटं वरती राहते ते, पण 2 मार्क जर पकडले तर 2 मिनिट आपल्याला एका मार्कसाठी 2 मिनिटाची वेळ आहे. तर मग आपला जर प्रॉब्लेम हा 12 मार्काचा आहे तर व्हायला किती पाहिजे? स्टँडर्ड टाइम मध्ये किती व्हायला पाहिजे? 24 मिनिटं. थोडाफार टायमिंगचे सूट घेतले तरी अर्धा तासात व्हायला पाहिजे. मुलांची गडबड कुठं होती? पोस्टिंग ऍडजस्टमेंट पण पटकन करतात, टोटल मध्ये गडबड करतात. त्यामुळे टोटल फास्ट जमणं काय गरजेचं आहे? टोटल पटपट काढले पाहिजे. आता हे जे मी लिहिलं ना, हे तुम्हाला नंतर प्रॅक्टिस केल्यावरती लिहायची पण गरज पडत नाही. आता मी वरती टोटल करत होतो, मी कुठं लिहिली का अमाऊंट काय त्याची? हे प्रॅक्टिसने नंतर फास्ट होऊन जातं. ठीक आहे. या प्रॉब्लेम नंबर 2 मध्ये या. तुमच्याकडे पण दिलेले प्रिंट आउट आताच्या सारखा सेम प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट आणि सेकंड सेम आहे, अमाऊंट चेंज आहेत फक्त. ते रिपिटेशन साठी घेतलेले आहे मुद्दाम तसं सेम. काय दिले बघा? फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ मेसर्स अमन अँड सुमन. 2 पार्टनर्स आहेत, अमन अँड सुमन. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर म्हणजे तुम्ही तयार करायचे काय? ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. म्हणजे अमन सुमनचा ट्रायल बॅलन्स दिला आपल्याला आणि सांगितलं ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट बनवा. आता आपलं लॉजिक विसरलेलं आहे ना. डेबिटला काय असणार? ॲसेट किंवा एक्सपेन्सेस. आणि क्रेडिटला काय असणार? लायबिलिटी किंवा इन्कम. मग आता सगळ्यांनी मला आन्सर द्यायचे, चुकलं तरी काही प्रॉब्लेम नाही. ओपनिंग स्टॉक मी तुम्हाला सांगितलं, ओपनिंग स्टॉक ट्रेडिंगच्या डेबिटला नेहमी जातो. ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग मध्ये डेबिटला. परचेस म्हणजे काय? गुड्स परचेस, माल खरेदी. एक्सपेन्सेस काय? ॲसेट एक्सपेन्सेस. कुठला? डायरेक्ट का इनडायरेक्ट? म्हणजे कुठला अकाउंट? ट्रेडिंग मध्ये डेबिटला. वेजेस म्हणजे मजुरी, फॅक्टरीतल्या कामगारांचा पगार. एक्सपेन्सेस आहे कुठला? डायरेक्ट इनडायरेक्ट? फॅक्टरी म्हणजे डायरेक्ट. कुठल्या अकाउंट मध्ये जाणार? कुठल्या? ट्रेडिंग अकाउंट मध्ये डेबिट. कॅरेज इनवर्डचा अर्थ काय सांगितला होता? खरेदी करताना झालेला ट्रान्सपोर्ट म्हणजे एक्सपेन्सेस आहे. कुठला? हे कळायला पाहिजे. डायरेक्ट का इनडायरेक्ट? डायरेक्ट आहे. म्हणजे कुठल्या अकाउंट मध्ये जाणार? ट्रेडिंग मध्ये डेबिटला. नेक्स्ट आहे कॅश इन हँड. कॅश इन हँड काय? एक्सपेन्सेस काय? ॲसेट. म्हणजे कुठं जाणार बरं? बॅलन्स शीट मध्ये रेंट काय? एक्सपेन्सेस काय? ॲसेट आहे एक्सपेन्सेस. आणि कुठला रेंट सांगितलं नाही आपण, अजून करणार इनडायरेक्ट म्हणजे प्रॉफिट अँड लॉसला जाणार. नेक्स्ट आहे प्रिंटिंग स्टेशनरी. एक्सपेन्सेस काय? ॲसेट. डायरेक्ट का इनडायरेक्ट? म्हणजे अकाउंट कुठलं? प्रॉफिट अँड लॉस डेबिट. प्रॉफिट अँड इनडायरेक्ट म्हणजे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. सन्ड्री डेटर्स काय आहे? सन्ड्री डेटर्सचा अर्थ सांगा आधी. उधारीवरती त्यांना माल दिलाय आपण, मग ही एक्सपेन्सेस काय? ॲसेट आहे. ॲसेट कारण भविष्यात पैसे मिळतील. ॲसेट आहे म्हणजे कुठे जाणार? बॅलन्स शीट मध्ये ॲसेट. लँड अँड बिल्डिंग काय आहे? बोला ना. ॲसेट. फर्निचर ॲसेट. प्लांट अँड मशिनरी ॲसेट. सॅलरी. सॅलरी म्हणजे कोणाचा पगार? ऑफिसवाल्या, ऑफिस स्टाफचा पगार म्हणजे एक्सपेन्सेस आहे. डायरेक्ट का इनडायरेक्ट आहे? इनडायरेक्ट. म्हणजे कुठल्या अकाउंट मध्ये जाईल? प्रॉफिट अँड लॉस डेबिटला. ऍडव्हर्टिजमेंट म्हणजे जाहिरात. एक्सपेन्सेस काय? ॲसेट एक्सपेन्सेस. कुठला? डायरेक्ट का इनडायरेक्ट आहे? इनडायरेक्ट आहे. म्हणजे कुठल्या अकाउंट मध्ये जाणार? प्रॉफिट अँड लॉस डेबिटला. बॅड डेब्ट्स म्हणजे सांगितलं तुम्हाला पैसे बुडवले लोकांनी. पैसे बुडवले म्हणजे काय आपल्यासाठी? लॉस. लॉस कुठल्या अकाउंट मध्ये जातो? प्रॉफिट अँड लॉस डेबिटला. आणि लास्ट सांगितलं होतं बिल्स रिसिवेबल. लक्षात ठेवा सध्या पुरतं, याचा अर्थ सांगितलेला नाही मी तुम्हाला. ही ॲसेट आहे. ओके, जमतंय कसं? आता क्रेडिट वाला तुम्ही मला सांगा. कॅपिटल तुमची लायबिलिटी काय आहे मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला म्हटलं होतं याचं लॉजिक नंतर सांगतो. 11वीला एक कन्सेप्ट होती. आता 11वीचं तुमच्या लक्षात असेल, मी एक्सपेक्ट करणं पण माझी चूक आहे, ठीक आहे तरी सांगतो. एक कन्सेप्ट होती सेपरेट एंटिटी कन्सेप्ट. आता या कन्सेप्टचा अर्थ असा होतो की अकाउंटमध्ये बिझनेस आणि ओनर वेगवेगळे समजतो आपण, बरोबर. बिझनेस आणि ओनर अकाउंटच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे आहेत. मग मला सांगा, ह्यांची पार्टनरशिप म्हणजे अमन आणि सुमनची पार्टनरशिप आहे आणि पार्टनर अमन आणि सुमन वेगळे आहेत, बरोबर. भांडवलचा अर्थ काय होतो? कोणी पैसे दिलेत ते. म्हणजे मी जर विचारलं तुम्हाला, म्हणलं ही फर्म आहे आणि इथं पार्टनर आहेत,
पार्टनर अमन सॉरी कॅपिटल म्हणजे कुणाचे पैसे आहेत, पार्टनरचे का फर्मचे आहेत, पार्टनर्सचे आहेत. आणि पैसे लावलेत कुठं त्यांनी, म्हणजे यूज कोण करत आहे, मग दुसऱ्याचे पैसे जर मी यूज करत असेल आणि जर व्यवसाय बंद करायचा वेळ आली ते पैसे रिटर्न करायला लागतील. म्हणजे फर्मसाठी काय झाली, जे पैसे रिटर्न करायचे ती फर्मची काय झाली, लायबिलिटी. याचा अर्थ एकच आहे एवढाच की अकाउंटमध्ये बिझनेस आणि ओनर सेपरेट कायम कन्सिडर केला जातो. कळालं, ते पैसे पार्टनरचे आहेत आणि यूज करते फर्म, त्यामुळे फर्मसाठी ती लायबिलिटी. नाही लक्षात राहिलं लॉजिक, पोस्टिंग कुठं करायची कॅपिटलची, सन्ड्री क्रेडिटर्सचा अर्थ काय सांगितला होता, त्यांच्याकडून आपण वन क्रेडिट मटेरियल घेतलंय म्हणजे पैसे द्यायला लागणार, म्हणजे इन्कम आहे का लायबिलिटी आहे, लायबिलिटी. बिल्स पेबल रिसिवेबल सारखं सांगितलं होतं, बिल्स पेबल लायबिलिटी लक्षात ठेवा. आणि रेंट रिसिव्ड म्हणजे आपल्याला भाडं मिळालंय, इन्कम का लायबिलिटी, इन्कम. डायरेक्ट का इनडायरेक्ट, इनडायरेक्ट. डायरेक्ट कुठला, सेल्स एकच डायरेक्ट आहे, मग इनडायरेक्ट असेल तर कुठला अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस. आणि इन्कम कुठल्या साईडला, डेबिट का क्रेडिट, प्रॉफिट इन्कम क्रेडिटला जातो, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये कुठे जाणार, क्रेडिटला. बेसिक कोणाची गडबड होत असेल तर बघा, डायरेक्ट जे आयटम आहेत ते ट्रेडिंग मध्ये जातात. जर डायरेक्ट एक्सपेन्सेस असेल तर ट्रेडिंगच्या कुठल्या साईडला, एक्सपेन्सेस डेबिटला आणि इन्कम क्रेडिटला. सेम प्रॉफिट अँड लॉसचं लॉजिक आहे. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि लॉस प्रॉफिट अँड लॉस मध्ये कुठल्या साईडला करणार, लॉस आणि एक्सपेन्सेस डेबिटला आणि इन्कम क्रेडिटला. ओके, एक्सपेन्सेस डेबिट, इन्कम क्रेडिट, सिंपल लॉजिक. आणि सेल्स मी सांगितलं एकमेव डायरेक्ट इन्कम आहे, म्हणजे जाणार डायरेक्ट म्हणजे ट्रेडिंग अकाउंट मध्ये. आणि इन्कम म्हणजे कुठली साईड, जपलं इथपर्यंत. आता पहिली क्लोजिंग स्टॉकची ऍडजस्टमेंट आहे, त्याची मार्किंग करायची गरज नाही. आउटस्टँडिंग वेजेस आणि आउटस्टँडिंग सॅलरी. वेजेस आणि सॅलरी विषयी काहीतरी बोलता येते ते बघू आपण नंतर, फक्त याला आधी मार्किंग करा. वेजेस आणि सॅलरी तुमच्याकडे पण मार्किंग करा, वेजेस आणि सॅलरीला मार्किंग करा. काय झालं, कुठल्याही नाही करा, काय नाही, तुम्हालाच यूज करा, ते काय परत घेणार नाही मी तुमच्याकडून. वेजेस आणि सॅलरीला मार्किंग करा. झालं. पुढच्या ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलंय डेप्रिशिएशन रेट ऑन फर्निचर 10%, प्लांट अँड मशिनरी 15%. हे काय येते नंतर बघू, पण फर्निचर आणि मशिनरी विषयी काहीतरी बोलतात ते, म्हणजे या दोघांना मार्किंग करा बरं. फर्निचर आणि प्लांट अँड मशिनरी दोघींना मार्किंग करा, फर्निचर आणि प्लांट अँड मशिनरी. झालं. शेवटी आहे रेंट पेड इन ऍडव्हान्स आणि प्रिपेड ऍडव्हर्टिजमेंट, म्हणजे रेंट आणि ऍडव्हर्टिजमेंट विषयी काहीतरी सांगते ते. बघा, रेंटला आणि ऍडव्हर्टिजमेंटला मार्किंग करा. झालं. आता तुमच्या समोर पण प्रॉब्लेम आहे, मी सारखं प्रॉब्लेमचे चालू नाही करणार, तुम्ही तुमच्या नोट्समध्ये पाहिजे, आपण पोस्टिंग करायची. ठीक आहे, पहिला अगोदर फॉर्मॅट बनवा पटकन. चला, काल फॉर्मॅट बनवला असेल तुम्ही नाव टाका वरती. स्टार्ट कसे करायचं, इन द बुक्स ऑफ, पार्टनरचं नाव मेसर्स अमन अँड सुमन, त्यांनी नाव दिले अमन अँड सुमन. फर्स्ट अकाउंट बनवतो आपण ट्रेडिंग अकाउंट. डेट टाकायची, डेट कशी टाकणार, फॉर द इयर एंडेड. डेट सांगितली त्यांनी 31 मार्च 2019. आणि दोन साइड अकाउंटला डेबिट क्रेडिट. तुम्ही फॉर्मॅट म्हणजे काय फक्त हे करून आले होते काय, नाव नाही उठलं टाकलं काल, कोणी नाही केला फॉर्मॅट, त्यांचं राहिले त्यांनी फक्त अकाउंटचं नाव टाका. चला, आता तुमच्यासाठी नाही थांबणार मी, अकाउंटचं नाव टाका फक्त, बाकीचं फॉर्मॅट नंतर करा, तुमच्याकडे आहे आधीचं फॉर्मॅट. दुसऱ्या अकाउंटचं नाव आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. डेबिट क्रेडिट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. अमाऊंट रुपीज मध्ये 2. आणि लास्ट आहे बॅलन्स शीट. तुम्ही पूर्ण हेडिंग वगैरे टाकून बनवला होता ना फॉर्मॅट काल, काल सांगितलेलं एक फॉर्मॅट बनवा ॲज ऑन. कुणाचं जर हेडिंग वगैरे टाकायचं राहिलं असेल ना तर फक्त नाव टाका, ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स शीट एवढंच करा. इथं डेबिट क्रेडिट होणार नाही.
लायबिलिटीज आणि ॲसेट्स. चला वेळ कमी आपल्याकडं. झालं. पंढरी झालं का? चला डेबिट साईड स्टार्ट करू आपण. आधी डेबिटची पोस्टिंग करू. पहिले दिले ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक कुठे घ्यायचा सांगा बरं. ट्रेडिंग मध्ये डेबिटला फर्स्ट लाईन घ्या. ट्रेडिंग मध्ये डेबिटला फर्स्ट लाईन टू ओपनिंग स्टॉक. टू ओपनिंग स्टॉक 21,000. याला ऍडजस्टमेंट. आता एक महत्वाचा पॉईंट आहे का, आपण ज्यांना ज्यांना मार्किंग केले ना त्यांना ऍडजस्टमेंट आहे, आणि ज्यांना मार्किंग नाही त्यांची अमाऊंट डायरेक्ट बाहेर घ्यायची. म्हणजे याला काय मार्किंग नाही, याची अमाऊंट डायरेक्ट बाहेर घेऊन टाका 21,000. त्यानंतर आहे परचेस. परचेस म्हणजे डायरेक्ट एक्सपेन्सेस ट्रेडिंग मध्ये जाणार तो पण. टू परचेसेस ऍडजस्टमेंट आहे का, याला काय मार्किंग केली का आपण नाही, मग कुठं डायरेक्ट आउटरच्या कॉलम मध्ये घ्या. 32,500 32,500 आहे ना सोबत, पाठीमागे नाही ना कोण. त्यानंतर काय दिलंय वेजेस. वेजेस हे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, इथं जाणार ट्रेडिंग मध्ये टू वेजेस. पण एक महत्वाचा पॉईंट, याला मार्किंग आहे ऍडजस्टमेंट आहे, म्हणजे याची अमाऊंट इनरला लिहायची आणि ऍडजस्टमेंट करण्यासाठी 2 लाईन ब्लँक ठेवायची. अमाऊंट आतमध्ये घ्यायची आतमधल्या कॉलम मध्ये आणि 2 लाईन ऍडजस्टमेंटसाठी ठेवायच्या ब्लँक. ॲरो करून ठेवा. त्यानंतर आहे कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्ड काय डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, तो ट्रेडिंग मध्ये जाणार. घ्या इथं टू कॅरेज इनवर्ड. याला ऍडजस्टमेंट आहे का नाही, मग डायरेक्ट बाहेर घेऊन टाका. 1,500 ऍडजस्टमेंट नाही त्यांना डायरेक्ट बाहेर घ्यायचं. झालं. कॅश इन हँड आहे. कॅश इन हँड कुठं जाईल ऍसेटला. बॅलन्स शीट मध्ये ऍसेट साईडला पण आहे का, वरती 6-7 लाईन ब्लँक ठेवा आणि खाली घ्या. कॅश इन हँड आणि याला ऍडजस्टमेंट नाहीये, डायरेक्ट आउटरला घ्या 7,500. डायरेक्ट आउटरला घ्या 7,500. त्यानंतर आहे रेंट. स्पीड ठीक आहे ना, कोण पाठीमागे राहते का, स्पीड ठीक आहे सगळ्यांचं होतं ना. हा रेंट. रेंट कुठं जायला पाहिजे सांगा बरं. प्रॉफिट अँड लॉस डेबिटला. रेंटला इनणारे खर्च आहे घ्या टू रेंट, आणि त्याला ऍडजस्टमेंट आहे. आय थिंक ऍडजस्टमेंट आहे म्हणजे इनरला ठेवा, 2 लाईन ब्लँक ठेवून ॲरो करा. रेंट नंतर आहे प्रिंटिंग स्टेशनरी. तो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, तो पण प्रॉफिट अँड लॉसची डेबिटला जाईल. तो प्रिंटिंग अँड स्टेशनरी, त्याला ऍडजस्टमेंट नाहीये, डायरेक्ट बाहेर घ्या 900 रुपये. झालं. नेक्स्ट आहे सन्ड्री डेटर. सन्ड्री डेटर्स कुठं पोस्टिंग होणार ऍसेटला. आपण कॅश इन हँड दिलं त्याच्यानंतर घ्या सन्ड्री डेटर्स, आणि याला ऍडजस्टमेंट नाहीये, डायरेक्ट आउटरला घ्या 22,000. 22,000 डायरेक्ट बाहेर घ्या. झालं. नेक्स्ट आहे लँड अँड बिल्डिंग. श्रुती कॉपी करू नको फक्त, तुझ्याकडे पण नोट्स आहेत. नोट्समध्ये मी कुठं सांगतोय बघ आणि त्याच्यानंतर लिही, फक्त बोर्डवरचं बघून कॉपी नको करू. नेक्स्ट आहे लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग कुठं जायला पाहिजे ऍसेटला फर्स्ट लाईनला घ्या. ऍसेट साईडला फर्स्ट लाईनला घ्या लँड अँड बिल्डिंग. आता हे आपण खालीवरती काय करतो याचं पण लॉजिक मी नंतर सांगतो, आता सध्या कॉपी करा. कुठल्या ऍसेट्स वरती लिहिणार, कुठल्या नंतर लिहायच्या ते सांगतो. ऍडजस्टमेंट नाही, डायरेक्ट बाहेर घ्या लँड अँड बिल्डिंग 46,000. त्यानंतर फर्निचर आहे. फर्निचर आहे ऍसेट आहे, पण त्याला ऍडजस्टमेंट आहे, इनरला ठेवा, 2 लाईन ब्लँक ठेवा. नेक्स्ट प्लांट अँड मशिनरी ऍसेटच आहे. प्लांट अँड मशिनरीला पण ऍडजस्टमेंट आहे, इनरला ठेवा आणि 2 लाईन. हे 3 पटपट कंप्लीट करा. चला. लँड अँड बिल्डिंग, फर्निचर आणि प्लांट अँड मशिनरी. फर्निचर आणि प्लांट अँड मशिनरी इनरला ठेवायचं आहे, ऍडजस्टमेंट आहे त्याला.
झालं का? नेक्स्ट आहे सॅलरीज. सॅलरीज कुठं जायला पाहिजे? प्रॉफिट अँड लॉस डेबिट, या प्रॉफिट अँड लॉसचे डेबिटला टू सॅलरीज, आणि त्याला ॲडजस्टमेंट आहे त्यामुळे इनरला ठेवा 900 रुपीज आणि 2 लाईन ब्लँक ठेवून ॲरो करून ठेवा बाहेर. 2 लाईन ब्लँक ठेवून ॲरो करून ठेवा आउटरला. त्याच्यानंतर आहे ॲडव्हर्टिजमेंट. कुठं जायला पाहिजे ॲडव्हर्टिजमेंट? प्रॉफिट अँड लॉसला याच्याच खाली गेल्यानंतर लगेच टू ॲडव्हर्टिजमेंट, आणि याला पण ॲडजस्टमेंट आहे, याला इनरला ठेवा आणि 2 लाईन ब्लँक ठेवून ॲरो करून ठेवा. झालं? त्यानंतर दिले बॅड डेज. बॅड डेज म्हणजे पैसे बुडवले, लॉस झाला. लॉस कुठं घ्यायचा? प्रॉफिट अँड लॉस डेबिटला घेऊन टाका टू बॅड डेब्स, आणि याला काही ॲडजस्टमेंट नाही, डायरेक्ट बाहेर घ्या 2700. झालं? लास्ट आहे बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल तुम्हाला सांगितलं ॲसेट आहे, या डेटर्स घेतलं होतं त्याच्यानंतर घ्या आपल्याकडे ॲसेटला डेटर्स नंतर. बिल्स रिसिवेबल याला ॲडजस्टमेंट नाही, डायरेक्ट बाहेर घ्या 11,000 ॲसेट साईडला. बिल्स रिसिवेबल 11,000, 11,000 रुपये डायरेक्ट आउटरला घेऊन टाका, त्याला काय ॲडजस्टमेंट नाही आहे. इथपर्यंत झालं का कंप्लीट सगळ्यांचं? डेबिट साईड झाली का पाठीमागं मुलींमध्ये? झालं. आता क्रेडिट साईड. पहिले दिले कॅपिटल. कॅपिटल तुम्हाला सांगितलं मी लायबिलिटीला घ्यायचं. राहिले का? काय काय राहिले? अंडरी हा एक राहिले. काय? हा कर पटकन कंप्लीट. चल मागं राहायचं नाही. झालं. आता क्रेडिट साईड करतोय आपण. कॅपिटल अकाउंट्स लायबिलिटीला फर्स्ट लाईनला घ्यायचं. घ्या कॅपिटल अकाउंट हेडिंग टाका. कॅपिटल अकाउंट्स मी तुम्हाला सांगितलं कॅपिटल नेहमी इनरला ठेवायचं. पहिले घ्या अमन 74. अमाऊंटसाठी एक 4-5 लाईन ब्लँक ठेवा, आणि त्याच्यानंतर घ्या सुमन. सुमनचं एक कॅपिटल इनरला ठेवा, आणि त्याच्यासाठी पण 4 लाईन ब्लँक ठेवा, 4-5 लाईन अंदाजे. दोघांच्या कॅपिटलच्या खाली 4-5 लाईन ब्लँक ठेवायच्यात अंदाजे. झालं. नेक्स्ट आहे सन्ड्री क्रेडिटर्स. सांगा बरं क्रेडिटर्स कुठे घ्यायला पाहिजे? क्रेडिटर्स काय आहे? बोला की लायबिलिटी. मग घ्या याच्यानंतर सुमनच्या खाली फक्त स्पेस ठेवा, आणि नंतर घ्या सन्ड्री क्रेडिटर्स. ॲडजस्टमेंट आहे का याला? सगळ्यांनी बोलायचं नाही आहे, मग डायरेक्ट बाहेर घ्या 13,000. आउटरला घ्या डायरेक्ट 13,000. त्यानंतर आहे बिल्स पेबल. बिल्स पेबल आहे तुम्हाला सांगितलं लायबिलिटी आहे, या क्रेडिटर्स नंतर डायरेक्ट लगेच. यालाही ॲडजस्टमेंट नाही आहे, डायरेक्ट आउटरला घ्या. झालं. नेक्स्ट आहे रेंट रिसिव्ड. रेंट रिसिव्ड म्हणजे काय आपल्यासाठी? इन्कम का लायबिलिटी? कुठला? डायरेक्ट का इनडायरेक्ट? इनडायरेक्ट म्हणजे कुठला अकाउंट? प्रॉफिट. आणि इन्कम कुठल्या साईडला? क्रेडिट. पण एक नियम लक्षात ठेवायचा, 2 लाईन पहिल्या नेहमी क्रेडिटच्या ब्लँक ठेवायच्या. 2 लाईन ब्लँक ठेवून घ्या बाय रेंट रिसिव्ड. टू आणि बाय फक्त ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस मध्ये यूज करायचा. बाय रेंट रिसिव्ड याला ॲडजस्टमेंट काय नाही, डायरेक्ट आउटरला घेऊन टाका 4,000. आणि लास्ट सेल. सेल सांगा कुठं जाणार? ट्रेडिंग मध्ये क्रेडिटला. इन्कम आहे ट्रेडिंग मध्ये क्रेडिटला. बाय सेल्स फर्स्ट लाईनला घ्या बाय सेल्स. याला पण ॲडजस्टमेंट नाही, डायरेक्ट आउटरला घ्या 64,000, 64,000. इथपर्यंत झालं का बघा? याला म्हणतात पोस्टिंग. पोस्टिंग पूर्ण झाली आपली, म्हणजे जिथं जे जाणार आहे तिथं त्याची पोस्टिंग करून टाकायची. झालं का सगळ्यांचं इथपर्यंत? झालं. आता ऍडजस्टमेंट मध्ये पहिली ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक ॲज ऑन 31 मार्च. क्लोजिंग म्हणजे कधीच असणार आहे? सुरुवात का शेवट? शेवटी. आणि ओपनिंग स्टॉक जो दिलेला असतो तो स्टार्टिंगचा स्टॉक असतो.
क्लोजिंग स्टॉक आपल्याकडे शेवटी 61,000चा आहे. मी काल इफेक्ट सांगितले होते, लक्षात असतील तर सांगा बरं कुठे इफेक्ट होतो क्लोजिंग स्टॉकचा. एक म्हणजे ट्रेडिंगमध्ये क्रेडिटला दाखवायचं आणि स्टॉक आपली ऍसेट आहे म्हणजे दुसरे इफेक्ट जातो ऍसेट साईडला. या ट्रेडिंगच्या क्रेडिटला या, पहिले इफेक्ट करून टाकू याचा. ट्रेडिंगमध्ये क्रेडिटला या, बाय क्लोजिंग स्टॉक आणि डायरेक्ट आउटरला घ्या 61. क्लोजिंग स्टॉक 61,000. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये ऍडजस्टमेंट येणार आणि प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये इफेक्ट सेम आहे. ट्रेडिंगच्या क्रेडिटला दाखवल्यानंतर ऍसेटला घ्या, ऍसेटला दाखवा क्लोजिंग स्टॉक 61,000. झालं, पटपट आवरा, मागं राहू नका कोणी. आता नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे, ही काल आपण डिस्कस केलेल्या सेम ऍडजस्टमेंट आहेत. त्या प्रॅक्टिस हवी त्यासाठी घेतले, कारण बेसिक ऍडजस्टमेंट आहे, येणार म्हणजे येणार एक्झामला. दुसऱ्या ऍडजस्टमेंट मध्ये सांगितले आउटस्टँडिंग वेजेस 800 आणि आउटस्टँडिंग सॅलरी 500. आपल्याला वेजेस आणि सॅलरी म्हणजे काय माहिती आहे, काल आपण पाहिलं होतं आउटस्टँडिंगचे दोन अर्थ होतात. सांगा बरं आउटस्टँडिंगचा अर्थ काय होतो? आउटस्टँडिंग वेजेस, आउटस्टँडिंग सॅलरी म्हणजे नक्की काय? हा खर्च कुठल्या वर्षाचा सांगितला होता? करंट इयरचा. आउटस्टँडिंग आहे म्हणजे हा एक्सपेन्सेस ऑफ करंट इयर आहे. मग त्याला आउटस्टँडिंग का म्हटलंय? बोला ना. नॉट एट पेड, त्याचे पैसे दिलेले नाहीत. आउटस्टँडिंगचे कुठलाही खर्च आउटस्टँडिंग आहे म्हटलं असलं ना तर त्याचा अर्थ होतो हा करंट इयरचाच खर्च आहे, फक्त त्याचे पैसे आणखी दिलेले नाहीत. मग जर करंट इयरचे एक्सपेन्सेस असेल तर वेजेसमध्ये आणि सॅलरीमध्ये दोन्ही काय केले पाहिजे? हा करंट इयरचा खर्च आहे ना, म्हणजे ऍड केला पाहिजे. आणि दुसरं तुम्ही म्हटले पैसे दिले नाहीत त्याचे, म्हणजे द्यायला लागतील भविष्यात, म्हणजे आपल्यासाठी काय झाली ती लायबिलिटी. मग आता या वेजेस आणि सॅलरीमध्ये ऍड करू आपण. वेजेस 800 आहे, वेजेस ट्रेडिंगचे डेबिटला आहेत आपल्याकडे, तिथे या ऍड आउटस्टँडिंग वेजेस. आउटस्टँडिंग वेजेस 800, याची टोटल होईल बाहेर घ्या 4,300, 4,300 ऍड करून टोटल आउटरला घेऊन टाका. लायबिलिटीला लगेच लिहू नका, थांबा. लायबिलिटीला लिहिण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. आणि सॅलरी पण आउटस्टँडिंग आहे, सॅलरीमध्ये पण ऍड केलं पाहिजे. या सॅलरीमध्ये प्रॉफिट अँड लॉसला इथे ऍड करा, ऍड आउटस्टँडिंग सॅलरीज. $500 आउटरला टोटल घ्या, ऍड केल्यानंतर येतील 1,400. झालं. आता दोन एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग याचा सेकंड इफेक्ट कुठे दाखवायला पाहिजे सांगितलं तुम्ही? लायबिलिटीला. आता दोन आउटस्टँडिंग आहेत तर त्याला हेडिंग कॉमन टाकायचं. कसं टाकायचं? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असं लिहायचं वरती, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. याच्यामध्ये डॅश करून फर्स्ट आहे वेजेस, याची अमाऊंट घ्यायची, वेजेस 800 आहेत. आणि दुसरा आहे सॅलरीज, सॅलरीज आउटस्टँडिंग आहे 500 आणि नंतर टोटल आउटरला घ्यायची. दोन एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग होते त्यामुळे त्याला कॉमन हेडिंग टाकलं आणि टोटल त्यांची आउटरला घेतली. झालं. झालं का? नेक्स्ट आहे डेप्रिशिएशन रेट ऑन फर्निचर. कालच पाहिलं होतं आपण, मोबाईलचं एक्झाम्पल दिलं. डेप्रिशिएशन झालं म्हणजे त्याची व्हॅल्यू कमी झाली, म्हणजे फर्निचरमधून 10% काय केले पाहिजे? लेस. आणि प्लांट अँड मशिनरीमधून 50% काय केलं पाहिजे? मायनसच केले पाहिजे, लेसच केले पाहिजे. या ऍसेट साईडला फर्निचर आणि प्लांट अँड मशिनरी आपल्याकडे ऍसेटला आहे. या फर्निचरमधून त्यांनी सांगितलं 10% करा, फर्निचरमध्ये लेस डेप्रिशिएशन ॲट 10%. 10%चा काल शॉर्टकट सांगितला होता तुम्हाला, आहे लक्षात? दिलेल्या अमाऊंट मधून शेवटचा एक झिरो काढून टाकायचा, राहिलेली अमाऊंट 10%. म्हणजे 34,000 मधून एक झिरो काढला तर किती राहतील? 3,600. आता आउटरला मायनस करून घ्या, 30,600 राहतील या आउटरला. आणि प्लांट अँड मशिनरीवरती किती टक्के सांगितलं डेप्रिशिएशन? 15%. ते पण लिहा, लेस डेप्रिशिएशन ॲट 15%.
आता 2 मिनिटं लक्ष द्या सगळ्यांनी. 18,000चे आपल्याला 15% पाहिजेत. आता तुमच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत, कसे काढायचे. 18,000 मी तुम्हाला सांगितलं नॉर्मली पर्सेंटेज कसे काढायचे, जेवढे 2 झिरो आहेत शेवटचे ते काढायचे आणि जेवढे पर्सेंट पाहिजे तेवढेने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे तुम्हाला हे करायला लागेल 180 × 15. बरोबर आहे. 180 × 15 हा एक प्रकार झाला. दुसरा प्रकार आता 10%चा शॉर्टकट तुम्हाला माहिती आहे. 18,000च्या 10% किती होतील. 1 झिरो काढल्यावरती किती राहतील 1,800. मग 5% किती होतील. 10% जर 1800 तर 5% त्याचे निम्मे किती. मग 10 आणि 5 15च पाहिजे होतं ना आपल्याला. मग 1800 आणि 900 किती होतात बघा 2000. समजलं का नाही समजलं कसं सांगितलं. हे कुठली सिंपल वाटते. आपण केली ती सिंपल वाटते बरोबर. करून टाका चला. हॅलो करा. डेप्रिशिएशन मायनस किती होतं 2700 2700 किती होतील बघा बरं. मायनस मल्टिप्लाय डिव्हिजन शिकवायचं का. बरोबर आहे. आता मला सांगा डेप्रिशिएशन म्हणजे आपल्यासाठी काय झाला. आपली ॲसेटची किंमत कमी होती, मालमत्ता कमी होती, म्हणजे काय आपल्यासाठी लॉस. कुठं जायला पाहिजे मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. मग 2चं घ्यायचं आपल्याला, त्याला कॉमन हेडिंग टाकू आपण. या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू डेप्रिशिएशन ऑन फर्स्ट डॅश करून लिहा फर्निचर. फर्निचरची अमाऊंट आहे 3400. नेक्स्ट आहे प्लांट अँड मशिनरी. ही आहे 2700. या दोघांची टोटल होईल 6100. समजतंय का काय करतोय. झालं का इथपर्यंत. झालं. आता आधी झालं सगळ्यांचं कसं काय लिहिलं का नाही त्यांनी लिहिलं का रे. झालं का. एक लास्ट ॲडजस्टमेंट राहिली, ही पण काल केली आपण, पण एकदा परत सांगतो. रेंट पेड इन ॲडव्हान्स 500 आणि प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट 600. दोन्हींचा अर्थ एकच आहे. पेड इन ॲडव्हान्स आणि प्रीपेड दोन्हींचा अर्थ एकच आहे. ॲडव्हान्स जर म्हणतोय आपण त्याला म्हणतोय आता चालू वर्ष आहे, करंट इयरमध्ये म्हणतो की 500 रुपये रेंटचे ॲडव्हान्स दिलेत आणि सॅलरी ॲडव्हर्टाइजमेंटचे 600 रुपये ॲडव्हान्स दिलेत. ॲडव्हान्स म्हणतोय आपण चालू वर्षात त्याला, म्हणजे कुठल्या वर्षाचा खर्च असला हे कळालं. हा एक्सपेन्सेस ऑफ नेक्स्ट इयर आहे. हा नेक्स्ट इयरसाठी आपण पैसे भरलेत त्याचे, पण पेमेंट कधी केले आपण आत्ता केले, पेड इन करंट इयर. मग पहिला प्रश्न, जर हा खर्च नेक्स्ट इयरचा आहे तर आत्ता एक्सपेन्सेस मधून याला काय केलं पाहिजे लेस केलं पाहिजे. आणि पैसे ॲडव्हान्स मध्ये भरले असतील तर ती आज आपल्यासाठी ॲसेट आहे, कारण आपले पैसे शिल्लक आहेत कोणाकडे तरी. बरोबर. म्हणजे एक्सपेन्सेस मधून लेस होतो प्रीपेड आणि दुसरे पेड ॲसेटला जातो. चला रेंट मध्ये या. रेंट ॲडव्हर्टाइजमेंट दोन्ही प्रॉफिट अँड लॉस मध्ये आपल्याकडं. या रेंट मधून लेस करा. लेस प्रीपेड रेंट. पेड इन ॲडव्हान्स आणि प्रीपेड दोन्हींचा अर्थ एकच आहे. आणि ॲडव्हर्टाइजमेंट मधून पण लेस करा. लेस प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट. $600 आउटरला राहतील 200. 200 रुपये राहतील फक्त आउटरला मायनस केल्यानंतर. ऍडजस्टमेंट केली की अमाऊंट लगेच आउटरला घेऊन टाकायची. झालं. आता दोन्हींचा सेकंड इफेक्ट कुठे जायला पाहिजे बोला ना. ॲसेटला. आता 2 आहेत त्यामुळे इथं पण कॉमन हेडिंग टाकायचं. कसं घ्यायचं बघा. ॲसेटला या प्रीपेड एक्सपेन्सेस. ॲसेटला सांगायचं प्रीपेड एक्सपेन्सेस. 2 आहेत प्रीपेड एक्सपेन्सेस. डॅश करून आधी पहिलं लिहा रेंट आणि नेक्स्ट आहे ॲडव्हर्टाइजमेंट. रेंट आहे 500, ॲडव्हर्टाइजमेंट आहे 600. टोटल दोन्हींची आउटरला घ्या.
1100. झालं. इथं आपला 80% किंवा 90% प्रॉब्लेम क्लोज संपला. आता फक्त टॅली करायचं राहिलं, क्लोज करायचं राहिलं. झालं इथपर्यंत सगळ्यांचं? हे झालं का तुमच्या दोघांचं? काही गडबड झाली? झालं का पंढरी? आता ट्रेडिंग क्लोज करायचं. आता 2 मिनिटं लक्ष द्या. ज्यांना येतंय त्यांनी केलं तरी चालेल. मी जे शॉर्टकट सांगितलं त्यासाठी एकदा लक्ष द्या. आता आपल्याला 2च अमाऊंट आहेत क्रेडिटच्या, त्यांची टोटल करायची. 2 ऑप्शन्स आहेत. किती किती डिजिटची अमाऊंट आहे प्रत्येक ह्याच्यात? किती किती घर आहेत? किती किती संख्या आहेत? 5. म्हणजे आधी 5 वाल्याचे टोटल करू आपण. 6 आणि 6 12. आता तुम्हाला हे कळायला पाहिजे की 6च्या समोर जर मी अजून केलं पुढे सगळे झिरोच आहेत, ते अमाऊंट किती होईल? 6च्या समोर 4 संख्या आहेत, ते 4ही झिरो असते तर किती अमाऊंट झाली असती? 60,000. आणि इथले 60,000. 60,000 आणि 60,000 किती झाले? 1,20,000. असं जर डायरेक्ट नाही जमलं तर तुम्हाला जी पद्धत सांगितली तशी, हे 6 आणि हे 6 12 आणि याच्या समोर किती संख्या आहेत आता? 4. तेवढे झिरो. 1 2 3 4. किती अमाऊंट आली? तेवढी झाली 1,20,000. बरोबर. आता हे किती आहेत? 4 आणि समोर 3 झिरो म्हणजे किती झाले? 4,000. आणि 1च्या पुढे 3 झिरो म्हणजे किती झाले? 1,000. 4 आणि 1 किती झाले? 5. म्हणजे किती टोटल होईल आपली? 1,25. समजतंय? आता डेबिटला जरा जास्त अमाऊंट आहेत. इथं बघा, सगळ्यात जे मोठं घर आहे त्याची आधी टोटल करायची. किती संख्यावाले सांगा बरं मोठं सगळ्यात? 5 वाले. म्हणजे 5 वाले कुठे? इथं 2 आहेत आणि इथं 3 आहेत. बाकीकडे कुठं नाहीये. 2 आणि 3 किती झाले? 5. याच्या समोर किती झिरो? 4. 1 2 3 4. आता परत 3 वाला म्हणजे इथं 1 आणि 2 3. 3 आणि 4 7. 7 आणि 1 8. 8च्या समोर किती संख्या राहिल्या आता? म्हणजे किती झिरो द्यायचे? 1 2 3. आणि इथे बघा आता हे 500 आणि 500 किती झाले? 1,000. आणि वरती 300 म्हणजे किती झाले? 1,300. किती होईल टोटल बघा बरं? 50 आणि 8 58,000. 58 आणि 1 59. आणि वरती 300. किती टोटल झाली? 59,000. आपला इन्कम आहे 1,25,000 आणि एक्सपेन्सेस आहे 59,300. मग काय वाटतंय, प्रॉफिट आहे का लॉस आहे? प्रॉफिट. बघा बरं मायनस करून किती होतो प्रॉफिट. लॉजिक नाही सांगत, माझं मायनसचं लॉजिक जपायचं नाही तुम्हाला. पद्धतीने करा मायनस. 60 1,25 म्हणजे 60 65 65 700 का बघा बरं. बरोबर आहे का? 1 10 1 24 1 25. बरोबर आहे. 65,700. काय आहे, प्रॉफिट आहे का लॉस आहे? प्रॉफिट. मग मी तुम्हाला सांगितलं कसं क्लोज करायचं. मोठी टोटल दोन्हीकडे घेणार आपण. मोठी टोटल घ्या दोन्हीकडे. कुठली टोटल आहे मोठी? 1,25,000. 1,25,000 मोठी टोटल आहे. ती लिहा दोन्हीकडं. आणि डेबिट कमी आहे म्हणजे प्रॉफिट डेबिटला येणार. टू ग्रॉस प्रॉफिट C/D कॅरीड डाऊन 65,700. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन 65,700. कुठे ट्रान्सफर करायचं याला आपल्याला आता? प्रॉफिट अँड लॉस. मग ब्रॅकेटमध्ये सांगा त्यांना ट्रान्सफर्ड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ट्रान्सफर्ड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ट्रान्सफर्ड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. झालं. ग्रॉस प्रॉफिट इकडे डेबिटला आहे, तो ट्रान्सफर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला होणार. मग प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला या पहिल्या 2 लाईन ठेवलेल्या आहेत आपण तिथं. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 65,700.
आता परत क्लोज करायचं प्रॉफिट ऑन लॉस. क्रेडिटला इन्कम आहेत, डेबिटला एक्सपेन्सेस लॉस आहेत. बघा हे किती होतील, 65 आणि 4. ऐका आता तुम्हाला आहे ना एवढं पटपट कळायला पाहिजे. हे 65,000 आहेत आणि 4,000. 65,000 आणि 4,000 झाले 69 आणि वरती 700. 69 700. आता डेबिटला बघा बरं, सगळ्यात जास्त वाली अमाऊंट किती संख्या आहेत, 4 वाली. मग 4ची पटपट टोटल करू आपण. 1 2 2 2 4 6 4 10. पुढं किती झिरो देऊ, 3. 1 2 3. पुढं आता बघा हे 2 3 वाली करायची. 2 आणि 9 11. 11 आणि 4 15. 15 आणि 2 17. 17 आणि 7 किती, 17 आणि 7 24. 24 आणि 1 25. किती झिरो देऊ समोर, बोला ना. बाकीचे काही समजत नाही तुम्हाला, किती झिरो द्यायचे, 2. पुढं काय आहे का 100 50 काय आहेत का 2, काही नाही. झिरोच सगळीकडे, डबल झिरोच आहेत सगळीकडे. मग किती टोटल झाली याची, किती टोटल झाली, 12,500. मग बघा 69 मधून 12,500 मायनस करून टाकू. किती होतील हे, 200 7 57 200 67 2 69,700. 57 200 राहिले आपला प्रॉफिट आहे. इन्कम आपला 69 700 आणि एक्सपेन्सेस 12,500 फक्त. म्हणजे प्रॉफिट राहिला आपला 57,200. हा कुठला प्रॉफिट असतो, नेट. आता इथं आपल्याला 2 पार्टनर्स आहेत, दोघांमध्ये डिवाइड करायला लागणार. रेशो दिलाय का त्यांनी आपल्याला, बघा बरं. कसा डिवाइड करायचं सांगितलं का, मग काय करायचं, निम्मे निम्मे देऊन टाकायचे. आता निम्मेची टेक्निक तुम्हाला मी सांगितली. 57,500 आहेत, ह्यातले 50,000 आहेत, बरोबर आहे का. 50,000 काय म्हणतोय कळते, 50,000. 50,000चे निम्मे किती झाले, 25,000. आणि 7,000चे निम्मे किती होतील, 3,500. आणि वरती 200 त्याचे निम्मे 3,500 आणि 100 किती झाले, 3,600. म्हणजे आता बघा टोटल किती झाली याची, 28,700. समजलं काय, हे टेक्निक समजलं ना. मग करा क्लोज. चला मोठी टोटल दोन्हीकडे घ्या. मोठी टोटल होती आपली 69,700. टू नेट प्रॉफिट पार्टनर्स मध्ये डिवाइड करायचे, अमन आणि सुमन. एकाचा शेअर आलाय 28,600. 28,600 आणि टोटल प्रॉफिट आहे आपला 57,200. हा ट्रान्सफर करायचा त्यांच्या कॅपिटल मध्ये, त्यामुळे ब्रॅकेट मध्ये आपण म्हणणार ट्रान्सफर्ड टू कॅपिटल अकाउंट्स. ट्रान्सफर्ड टू कॅपिटल अकाउंट्स. टोटल लिहिली, त्याच्या खाली काय यायला नाही पाहिजे. नंतर काय केलंय, टोटलच्या बरोबर लाईन लावले ना, टोटल खाली लिहायची. टोटलच्या खाली नंतर त्याच्यानंतर पुढे काय नाही आलं पाहिजे टोटल. करा पटकन कंप्लीट, कोणाचा राहिला असेल तर. ज्यांचं झाले त्यांनी एक स्टेवरची स्टेप आहे, कॅपिटलमध्ये प्रॉफिट ऍड करून टाका प्रत्येक पार्टनरच्या. यांच्या कॅपिटलमध्ये प्रॉफिट ऍड करा. अमनला ऍड नेट प्रॉफिट 28,600. सेम सुमनचं ऍड करा, ऍड नेट प्रॉफिट. टोटल घ्या बरं, आउटरला किती येतील बघा. 90 8 4 12 1,02,600. 60 14 74,600. एकच काम राहिलं आपलं, टोटल करायची. दोन्ही साईड सेम यायला पाहिजे ऑटोमॅटिक. जे टेक्निक सांगितलं त्यानुसार बघा बरं जमतंय का. करा बरं टोटल. टोटल करण्यासाठी तुमच्या अमाऊंट कशा पाहिजेत बघा, एका खाली एक आलं पाहिजे बरोबर, त्यावेळेला पटपट जमणार. म्हणजे बघा 5च्या खाली इथं, म्हणजे 0च्या खाली बरोबर 7, म्हणजे 5 नंबरची संख्या बरोबर एका खाली एक यायला पाहिजे, तेव्हा पटपट जमल. किती होते ते बघा, तुम्ही तुमचं करा, मी माझं करतो. 180 6 6 12 आणि 1 13 180 1 93 15
1,94,500 येते का बघा. सत्तर, 80, 1,10,000, 1,70,000, 2, 3, 5, 12, 17, 17 आणि 7, 23, 600, 12 आणि 3, 15. प्रॅक्टिस होईपर्यंत थोडा वेळ लागेल. अशीच प्रॅक्टिस करा. एकदा प्रॅक्टिस झाली की आणखी फास्ट होईल. झाली कोणाची टोटल किती आहे? 1,94,500. या दोन्हीकडे टोटल घ्या. ज्यांची राहिली त्यांनी घरी करा. घेऊन घ्या. आता टोटल ज्यांची राहिली त्यांनी घरी करा. आता ऐका, आता आपण ऍक्च्युअल टॉपिकला स्टार्ट केलं. आता ठीक आहे. आजपासून एक नवीन रूल सुरू झाला. एक सेपरेट नोटबुक करायची होमवर्कला. आज जो प्रॉब्लेम केला तो घरी होमवर्क मध्ये करायचा. होमवर्क कसा करायचा? सगळं बघून कॉपी पेस्ट करायचं नाही जे तुम्ही कॉलेजमध्ये करता. जेवढा मॅक्झिमम जमल तेवढा मानाने ट्राय करायचा आणि कुठे अडचण आली तर फक्त नोट्समध्ये पाहिजे. होमवर्कचं लॉजिक काय किंवा त्याच्या मागचं इंटेन्शन काय, तुमची स्वतःची प्रॅक्टिस झाली पाहिजे. जोपर्यंत तुम्ही स्वतः करत नाही, अकाउंट हा प्रॅक्टिसचा विषय. सगळं मी इथं समजून देईल तुम्हाला, पण तुम्ही प्रॅक्टिस नाही केली तर फायदा त्याचा होत नाही काय. तर होमवर्क कशासाठी आहे की तुम्ही इथं जो प्रॉब्लेम घेतला तो घरी परत रिपीट करायचा. ठीक आहे. त्याच्यात कुठं जर अडचण आली तर मग बघून लिहायचं आणि त्यात टोटलिंगची पण प्रॅक्टिस होईल, कॅल्क्युलेशनची प्रॅक्टिस होईल. आता होमवर्कच्या सोबत एक नियम आणखी सांगतो, मी प्रत्येक वेळेला विचारतो. होमवर्क कंपल्सरी ठेवायचा का ऑप्शनल ठेवायचा? ऑप्शनल म्हणजे तुम्हाला वाटलं तर तुम्ही करा. कंपल्सरीचा अर्थ मी चेक करतो आणि चेक नाही केलं तर ती माझी काठी कुठेतरी पडली, फटके असतात जर नाही चेक केलं तर. होमवर्कला तुम्ही सांगायचं तुमच्या इच्छेने, तुमच्यासाठीच चालू आहे. कंपल्सरी ठेवायचं का ऑप्शनल ठेवायचं? कंपल्सरी. होमवर्क नाही केला तर फटके. ठीक आहे. उद्या मी चेक करणार होमवर्क प्रत्येकाने. हा आज जो झालेला प्रॉब्लेम आहे तो प्रत्येकाने आज घरी परत सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. बाकीचं उद्या बघू.